नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बीएमसी कार्यकारी सहाय्यक यांची 1846 या पदासाठी जी भरती प्रक्रिया पार पाडण्यात आली होती त्याची आता टेम्पररी फायनल मेरिट लिस्ट लावण्यात आलेली आहे। त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना पुढील आठवड्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे। परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये आता प्रश्न निर्माण झाला आहे की सर कास्ट वाईज कट ऑफ किती लागलेला आहे, ते सुद्धा आता बीएमसीने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर कास्ट वाईज किती पोरांना घेतलेलं आहे, कास्ट वाईज किती कट ऑफ लागलेला आहे, कोणत्या पोरांचं सिलेक्शन झालेलं आहे, कोणती पोरं वेटिंग लिस्टमध्ये आहेत, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर मित्रांनो, ज्यांनी ही PDF आतापर्यंत पाहिली नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्रामची लिंक दिलेली असेल। स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम हे आपलं टेलिग्राम चॅनलचं नाव आहे। टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून घ्या। त्यामध्ये तुम्हाला एक लिंक दिसेल, त्या लिंकमध्ये तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला BMCचं ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल। त्यामध्ये तर तुम्ही गेले तर तुम्हाला आपल्या कास्ट वाईज किती कट ऑफ लागलेला आहे, कोणत्या विद्यार्थ्यांना सिलेक्शन केलेलं आहे, त्याचप्रमाणे ही PDF सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे। या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। तर या चॅनलमध्ये आपण BMC रिलेटेड आणि ज्या नवीन मुंबई पोलीस भरती अशा वेगवेगळ्या ज्या जाहिराती निघतात किंवा ज्यांचे पेपर होतात त्यांचे संपूर्ण विश्लेषण आपण या चॅनलवर टाकत असतो। त्याच्यामुळे आपल्या चॅनलला जॉईन करायला विसरू नका। तर पहा इथे टेम्पररी कॉमन सिलेक्टेड लिस्ट BMC कार्यकारी सहाय्यक ही PDF तुम्ही पाहू शकता। यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला पुढील हप्त्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण एक नवीन लिंक टाकलेली आहे। या लिंकमध्ये असं दिलेलं आहे की BMC कार्यकारी सहाय्यक यांनी कास्ट वाईज निकाल त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेला आहे। तर तुम्हाला जर आपल्या कास्ट वाईज किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला या लिंकवर क्लिक करायचं आहे। या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल। येथे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पहा, ही ओपन टेम्पररी सिलेक्टेड लिस्ट ही ऑल कॅन्डिडेटची आहे। त्यानंतरच जर आपण बघितलं तर पहा SCBC टेम्पररी सिलेक्टेड लिस्ट म्हणजेच फक्त या PDF मध्ये SCBC विद्यार्थ्यांचीच लिस्ट असणार आहे। त्याचप्रमाणे इथं EWS OBC SC SBC NTD NTB VJA अशा वेगवेगळ्या कास्टच्या वेगवेगळी सिलेक्टेड लिस्ट त्यांनी अपलोड केलेली आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला ही पाहायची असेल तर व्ह्यू डिटेल या ऑप्शनवर क्लिक करायची आणि ती PDF तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे। आता ही PDF डाउनलोड झालेली आहे। या PDF मध्ये फक्त VJNT या कास्टमधून ज्या 49 विद्यार्थ्यांचं निवड केलेली आहे आणि त्यांना आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहेत, त्यांचेच आपल्याला मार्क त्यांनी कोणत्या कॅटेगरीमध्ये अप्लाय केलं होतं आणि त्यांचं रिमार्क इथं दिसणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, VJA मध्ये सर्वसाधारणमध्ये 18 जागा होत्या आणि त्यांनी VJA जनरलचा कट ऑफ हा जवळपास जर बघितला तर 179.45 असा लागलेला दिसत आहे। त्याचप्रमाणे इथं माझ्या अंदाजानुसार ही VJA WR म्हणजे वेटिंग लिस्ट असू शकते किंवा ते दुसरंही काही असू शकतं। त्याचप्रमाणे दिव्यांगामध्ये 173 असा कट ऑफ लागलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर एक्समॅन सर्व्हिसेसचा 143 असं जवळपास VJNTA यामध्ये कट ऑफ लागलेला आहे। तर तुम्ही असं आपल्या कास्टनुसार किती कट ऑफ लागलेला आहे हे तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, आपण आता BMCचा कास्ट वाईज कट ऑफ किती लागलेला आहे हे आपण पाहणार आहोत। तर ओपन जनरलचा कट ऑफ हा 184.342 लागलेला आहे। ओपन फिमेल यांचा कट ऑफ हा 175.653 असा लागण्यात आलेला आहे। OBC फिमेल यांचा कट ऑफ हा 178.034 असा लागलेला आहे। OBC फिमेल यांचा कट ऑफ हा 167.88 असा लागलेला आहे। SCBC जनरल यांचा कट ऑफ हा 180.589 असा लागला आहे। तर SCBC फिमेल यांचा कट ऑफ हा 168.85 असा लागलेला आहे। तर आपण आता दुसऱ्या कास्टचे म्हणजेच EWS जनरल यांचा कट ऑफ हा 168.189 असा लागलेला आहे। EWS फिमेल यांचा कट ऑफ 157.101 असा लागलेला आहे। त्याचप्रमाणे SC जनरल यांचा कट ऑफ 177, SC फिमेल यांचा कट ऑफ 167.99 आणि ST फिमेल यांचा कट ऑफ हा 165.99
आणि ST फिमेल यांचा कट ऑफ हा 166.33 असा लागलेला आहे। हे आपण जे कट ऑफ सांगितलेले आहेत हे सर्वसाधारण आणि फिमेल यांचे सांगितलेले आहेत। तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की आपल्या टेलिग्राम चॅनलला मी एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला BMCचं ऑफिशियल पेज येईल। त्यावर आपल्या कास्टनुसार एक्समॅन सर्व्हिसेस, स्पोर्ट्स पर्सन, अनाथ, अंशकालीन, दिव्यांग, कर्मचारी यांचा किती कट ऑफ लागलेला आहे हे तुम्ही त्या कास्टवाईज PDF मध्ये पाहू शकता। त्याचप्रमाणे आता बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की वेटिंग लिस्ट लागणार आहेत का, तर नक्कीच BMC मध्ये सुद्धा वेटिंग लिस्ट लागणार आहे, परंतु ती आता कधी लागेल याबाबत फिक्स डेट मी तुम्हाला सांगू शकत नाही। परंतु ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना पुढील हप्त्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे। त्याच्यामुळेच आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत हे आपण आधीच आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। त्याचप्रमाणे मी तुम्हाला इथे परत एक्सप्लेनेशन देतो की आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत। तर आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला हे लागणार आहे, त्याचप्रमाणे आपल्याला बर्थ सर्टिफिकेट हे सुद्धा लागणार आहे, त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, त्याच्यानंतर इंग्रजी आणि मराठी टायपिंग 30 हे लागणार आहे। हे दोन्ही सर्टिफिकेट आपल्याला GCC TBC गव्हर्नमेंट सर्टिफिकेटच लागणार आहेत। त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी हे जर काही विद्यार्थ्यांकडे नसेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 6 महिन्याची मुदत दिली जाते। त्यानंतर आपण फॉर्म भरताना जे जे डॉक्युमेंट अपलोड केले होते त्याच्यामध्ये 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनचे जे काही सर्टिफिकेट होते ते आपल्याला ओरिजिनल लागणार आहेत। त्याचप्रमाणे NCL नॉन क्रिमिलियर, आता बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर 31 मार्च रोजी आमचं नॉन क्रिमिलियर संपलेलं आहे, तर आम्ही काय करायचं, आम्ही नवीन NCL काढायचं का? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नवीन NCL काढण्याची आत्ता ह्या भरतीसाठी तरी गरज नाही आहे। तुम्ही जे फॉर्म भरताना NCL अपलोड केलेलं होतं तेच तुम्हाला दाखवायचं आहे। त्याचप्रमाणे MSCITचं सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे, ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला 1 वर्षाची मुदत दिली जातील। हे तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट आहेत की नाही ते तुम्ही तपासून घ्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।